नमस्कार. घरगुती गणेशोत्सव सजावट अंतर्गत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अंबिके कुटुंबीय सादर करीत आहेत ऐतिहासिक, गौरवशाली, तितकाच पर्यावरणपूरक संदेश देणारा देखावा म्हणजेच उत्सव गणरायाचा सन्मान महाराष्ट्राच्या अस्मितेचा. मंडळीनो, जगात भारी अशी एखादी गोष्ट अभिमानाने मिरवावी हा मानवी स्वभावाचा स्थायी भाव आहे. प्राचीन वारसा स्थळे किंवा स्मारकांच्या बाबतीत जुन्या पिढीतील लोकांना जगातील 7 आश्चर्य वगैरे ऐकण्याची सवय होती आणि याच पंक्तीत महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा सन्मान झाला. छत्रपती शिवाजी महाराज, सह्याद्री आणि गडकोट अर्थात इतिहास, भूगोल आणि पर्यावरण यांच्या अद्वितीय संगमातून शिवकाल साकारला. लष्करी दृष्टिकोनातून केलेले स्थापत्य आणि शिवरायांच्या दूरदृष्टीने महाराष्ट्राला कधीही न संपणारी प्रेरणा दिली. गडकोट म्हणजे राजलक्ष्मी, गडकोट म्हणजे सुखनिद्रागार, गडकोट म्हणजे वस्तीस्थळे असे उद्गार आज्ञापत्रात दिसतात. महाराष्ट्रातले 11 आणि तामिळनाडू येथील 1 असे 12 गडकोट हे शिवकालाचे वारसदार ठरले हे अभिमानास्पद. भारताचा मराठी लष्करी भूप्रदेश हा भारतातील 43वे जागतिक वारसा स्थळ म्हणून मानांकित झाला. हा भारताचा केवळ तांत्रिक नाही तर राजनैतिक विजयही होता असे म्हणता येईल. सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, केंद्रीय आणि राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री, विदेश व सांस्कृतिक मंत्रालयातील अधिकारी, सर्व स्थळातील प्रशासकीय अधिकारी, पुरातत्वीय तज्ज्ञ, वास्तुविशारद, इतिहासकार, गिर्यारोहक व गडसंवर्धनातील सर्वांच्या प्रयत्नांमुळे हा मान भारतास म्हणजेच महाराष्ट्रास मिळाला. पॅरिस येथे झालेल्या जागतिक वारसा समितीच्या 47व्या बैठकीत भारताचे मराठा साम्राज्यातील लष्करी बांधणीचे गडकिल्ले या प्रस्तावाला मान्यता मिळाली. 12 किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा म्हणजेच वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा मिळाला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे साक्षीदार आणि महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या ऐतिहासिक वास्तूंचा हा मोठा सन्मान ठरला. महाराष्ट्रातील गडकोट इतिहास, भूगोल, पर्यावरण, लष्करी बांधणी अशा वैशिष्ट्यांमुळे आपले वेगळेपण जपून आहेत. 12 गडांना जागतिक वारशाचा दर्जा मिळणे हा या गडकोटांसह महाराष्ट्राच्या इतिहासाचा आणि शिवछत्रपतींच्या दूरदृष्टीचा सन्मान आहे. गिरिदुर्ग, भुईकोट आणि जलदुर्गाची लष्करीदृष्ट्या निर्माण केलेली साखळी हे भारतीय उपखंडातील दुर्मिळ उदाहरण असून तो आता जागतिक वारसा आहे याची जाण आणि भान सर्वांनी ठेवणे आवश्यक आहे. यामार्फत घरगुती गणेशोत्सव माध्यमातून समाजास हा जागतिक दर्जा मिळाल्याने काय होते, हा प्रवास नेमका कसा झाला, याचे संवर्धन आपण कसे करावे, 12 गडकिल्ले कोणते व त्याची संदर्भ ओळख देण्याचा हा पर्यावरणपूरक छोटासा प्रयत्न अंबिके कुटुंबाने केलेला आहे. चला तर मग उत्सव साजरा करू गणरायाचा, वारसा जपूया ऐतिहासिक गडकिल्ल्यांचा.